हुंडा ही एक मागणी नाही तर ती हत्या आहे। हुंडा हा समाजाला लागलेला एक कलंक आहे। हुंडा एक भीषण समस्या जे उजळून निघाल्या आयुष्यावर आजही काळोख पसरवते। आणि याचं ज्वलंत प्रकरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण। आणि हे आज प्रकरण ताजं आहे। खरं तर वैष्णवीचा शशांक हगवणे यांच्याशी 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झालेला होता। खरं तर त्या विवाह सोहळ्यामध्ये 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, त्याचबरोबर चांदीची भांडे देखील देण्यात आलेली होती। परंतु काही महिन्यातच वैष्णवींच्या सासऱ्यांकडून, तिच्या सासूंकडून, तिच्या नणंदेकडून तिचा मानसिक छळ, शारीरिक छळ करण्यात आला आणि या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केली। खरं तर वैष्णवीच्या या आत्महत्येमागे कारण होतं तिची नणंद, तिची सासू, तिचे सासरे आणि तिचा तो नवरा। सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सासू, सासरे, त्याचबरोबर नवरा आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सासू, नणंद आणि नवरा यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। खरं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि ही फक्त वैष्णवीसाठी नाही तर न बोलणाऱ्या हजारो वैष्णवींसाठी आज आपला महाराष्ट्र एकवटलेला आहे। तुम्ही सुद्धा जागे व्हा आणि या वैष्णवींसारख्या बहिणींना न्याय द्या।